मुंबईतले कंत्राटदार गजानन देवकाते यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलंय। बिल थकल्याप्रकरणी त्यांनी वर्षभरापूर्वी कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहिलं होतं। काम केलं तरी वेळेत बिल मिळत नाही, बिलासाठी 10 वेळा चक्रा माराव्या लागतात असा उल्लेख या पत्रामध्ये। परिणामी सततच्या मानसिक आणि आर्थिक त्रासातनं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे। तर सरकारकडे आता 90 कोटी रुपये थकले आहेत। अशातच राज्यात पुन्हा एकदा एका कंत्राटदाराने आत्महत्या केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे। राज्यातली ही दुसरी घटना असल्याचं बोललं जात आहे। कंत्राटदार गजानन देवकते यांच्या आत्महत्येनंतर कंत्राटदार महासंघ आक्रमक झालाय। राज्यातल्या शासकीय कंत्राटदारांची 86,000 कोटींची बिलं सरकारने थकवली आहेत। काम करूनही महाराष्ट्र शासनाने पैसे न दिल्यामुळे आतापर्यंत 7 कंत्राटदारांनी आपला जीव गमावलाय। सरकारने पैसे दिले नाही तर महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे मंगेश आवळे यांनी दिलेला आहे। आम्ही आमच्या कंत्राटदार ग्रुपवरती वारंवार सगळ्यांना अपील करत असतो की बाबांनो, जर आपली कॅपॅसिटी असेल, तेवढी होल्डिंग कॅपॅसिटी असेल, आपण जर तेवढी क्षमतेचे आहोत तरच कृपया त्या निविदा भरा, ते कामं करा, अन्यथा करू नका। शासनाची परिस्थिती खूप खूप वाईट आहे। जर अशा परिस्थितीत सुद्धा जर आपण एक स्पर्धा करणार असू तर हे अत्यंत चुकीचं धोरण होत आहे। त्यामुळे हा खेळ आपल्या जीवापर्यंत आलाय। आता तरी आपण हे थांबलं पाहिजे, हेच मी नवीन उदयोन्मुख कंत्राटदारांना सांगेल। तर कंत्राटदारांच्या थकबाकीवरनं विरोधकांनी सरकारवर कसा निशाणा साधला आणि सत्ताधाऱ्यांनी त्यावर काय म्हटलं तेही बघूया। आपल्याला आम्ही हे अनेक दिवस सांगतोय, गेले 1.5-2 वर्ष सांगतोय की अनेक बिलही थकीत आहेत। कंत्राटदार जे जेन्युइन काम करतात त्यांची बिलं थकीत असतात। जे कंत्राटदार मंत्र्यांच्या खिशाचे खड्डे भरतात त्यांची बिलं बरोबर सोडली जातात। छोट्या छोट्या कंत्राटदारांचे पैसे द्यायला पैसे नाही, मग तुम्हाला समृद्धी, शक्तीपीठ, पुन्हा आता समृद्धीचं एक्सपान्शन 5-5 हजार कोटीचे 13 पॅकेज, तिकडे कोकणामध्ये 20 पॅकेज 5-5 हजार कोटीचे 16 ठेकेदारांनाच वाटून दिलं जातं। आणि या लोकांचे पैसे देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आणि कुंभमेळ्यासाठी मात्र पैसे आहेत। मला वाटतं की सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाले। कंत्राटदाराने ठाण्यातला आहे, त्याने सुसाईड केलेला आहे, त्याचे थकीत बिलं ही निघालेली नाही आहे। शासनाकडनं केलेल्या कामाचे पैसे मिळत नसल्याचा आरोप त्यांच्याकडनं होत आहे। त्याच्यावरती मला वाटतं सरकार देखील गंभीर आहे आणि ज्या काही गोष्टी असतील त्याला रिझॉल्व्ह जे आहे ते केलं जाईल। कंत्राटदारांचं पेमेंट तातडीनं व्हावं, ते सीमलेस व्हावं, यासाठी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील दखल घेतलेली आहे आणि एक अशी सिस्टीम तयार केली आहे की तातडीनं कंत्राटदाराचं पेमेंट होईल आणि त्यासाठीची एक सिस्टीम माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर तयारी झाली आहे। परंतु विरोधकांनी सरकारवर टीका करताना आत्मपरीक्षण करावं की महाविकास आघाडीच्या काळामध्ये काय अवस्था होती, त्याचं आत्मपरीक्षण विजय वडेट्टीवार, रोहित पवार आणि किशोरीताईंनी करावं।